2 आठवड्यांपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागामध्ये अधिकारी आणि कर्मचारी फाईलवर सही करण्यासाठी कंत्राटदारांकडून खुलेआम पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या घटनेपासून धडा घेत नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी कार्यालयातील ही चिरीमिरी बंद करण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय। जिल्हा परिषद कार्यालयात चक्क 170 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। यात भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध असलेल्या अर्थ विभाग, बांधकाम विभागापासून ते जिल्हा परिषद कार्यालय सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणलंय। यात कर्मचाऱ्यांसह कार्यालयात येणाऱ्यांच्या संवादाची नोंद होणार आहे। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार कोल्हे यांनी। नागपूर जिल्हा परिषदमध्ये कोणतेही गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी सरांनी या संपूर्ण जिल्हा परिषद कार्यालयामध्ये 170 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, ज्यामुळे पूर्णतः हे संपूर्ण कार्यालय आता सीसीटीव्हीच्या देखरेखीमध्ये आलेलं आहे। पण सरांना विचारा, सर याची गरज काय पडली आणि कोणकोणते विभाग एकंदरीत या खबरमध्ये आले? जसं की आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद ही खूप मोठी आपली इमारत आहे। नवीन इमारत आणि मागील 2 इमारत अशा 3 एकूण इमारती आहेत आणि मागच्या महिन्यामध्ये जे काही गैरप्रकार आपल्या कानावरती आले होते त्यानंतर आपण त्यांना निलंबित सुद्धा केलेलं आहे। परंतु प्रिकॉशनरी मेजर म्हणून आधी जे आमच्याकडे फक्त 60 सीसीटीव्ही कॅमेरे होते प्लस त्यामध्ये जो स्टोरेज होता तो फक्त 1 ते 2 दिवसाचा स्टोरेज होता, तर आम्ही आता त्यामध्ये 110 कॅमेरे एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत आणि जवळपास 1 महिन्याचा आम्ही त्याच्यामध्ये स्टोरेज ठेवत आहोत, जेणेकरून जिल्हा परिषद परिसरामध्ये होणारी प्रत्येक गोष्टीची रेकॉर्ड आहे, प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड जो आहे तो आपल्याकडे राहील। आता ही स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते, तर तुम्ही कशा प्रकारे मॉनिटरिंग करता? कोणकोणत्या विभागामध्ये तुम्ही बघू शकता की आतमध्ये काय चाललंय? इथे मी आता प्रत्येक जवळपास 170 कॅमेरे लावलेले आहे आणि एक सुद्धा केबिन, एक सुद्धा पोर्च, गॅलरी काहीच सोडलेलं नाहीये। आता तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवरती की प्रत्येक ठिकाणी कोण बसलेला आहे काय नाही आपल्याला दिसून येईल। आपण कुठला जरी कॅमेरा सुरू केला तरी त्यामध्ये आपल्याला दिसेल। आता हे मागचे जे हिडन स्पॉट्स आहेत ते सुद्धा आम्ही पूर्णपणे कव्हर केलेले आहे आणि मला माझ्या केबिनमध्ये बसून कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काय सुरू आहे हे एका क्लिकवरती कळतं। यामध्ये भरपूर कॅमेरे जे आहेत ते आपले ऑडिओ सुद्धा आहे, त्यामुळे जर मला वाटलंच की तिथे काय चर्चा सुरू आहे तर मी ते ऑडिओ सुद्धा इथे ऐकू शकतो। तर निश्चितच त्याचा खूप फायदा होईल आणि म्हणूनच नागपूर जिल्हा परिषदेच्या या स्तुत्य उपक्रमाची जिल्हा परिषदमध्येच नाही तर सर्व क्षेत्रामध्ये याची चर्चा आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। आज हनुमान जयंती निमित्त भाविक मोठ्या संख्येनं नाशिक